दाव्याचे काय काय येतात त्यांना एक चांगलं खमंग मटेरियल आहे व्यवस्थित. त्याच्यामुळं मी या दाव्याची वाट बघतो. दावा चांगला पूर्ण दाखल करावा म्हणजे तुम्हाला पैसे कोर्टात करावे लागतील. कुठून आणली काय आणली सगळं बघावं लागेल. मोबाईल आपण लोकशाहीच्या दाव्याची वाट ड्रायव्हर येऊन आम्हाला आरोप आहे. माझ्या आरोपाचं उत्तर त्यांनी द्यावं. मी आरोप असा केला होता की त्यांचा ड्रायव्हर आहे ना तो कबूल केलेला आहे. त्याचा जन्म 1985चा एकाचा हेबानामा कसा होता. दुसरा प्रश्न हिंदू कुटुंब म्हणजे मला हेबानामा कसा करून देऊ शकतो हा माझा दुसरा प्रश्न. याचं उत्तर अद्याप मिळालं. दुसरी गोष्ट गट नंबरच्या विषयी आपण पत्रकार बांधवांना माझं निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात असं म्हटलं आहे की आधीच्या गटाच्या मोबाईलवर आताचा सर्वे नंबर 19 सुस्पष्ट आहे. ती पण वेगळंच बनवत आहे, ते पण वेगळंच बनवत आहे. स्पष्टपणे म्हटलेलं की 174 गट नंबर आधीचा आता सर्वे नंबर 89 झालेला आहे. त्याविषयी बोलतो. 174 नाही मलाही माहिती की काही एवढा आधारी नाही. तुमचं तरी तालुका तिकडे आहे, माझं तर रोज येणं जाणं या भागामध्ये. मला सगळे गट नंबर माहिती, सगळं माहिती, सगळ्या गोष्टी माहिती, शेतकरी माहिती प्रत्येक गावातला. त्याच्यामुळं ह्या विषयावर दिशाभूल करणं अतिशय चुकीचं. मी ऑलरेडी माझ्या पत्रात म्हटलेलं आहे 174 गट नंबर आधीचा होता, आता नोटीसीला तुम्ही उत्तर देणार आहात का की जी कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल त्याला तुम्ही पुढे जाणार आहात? नाही दिलं ना एक एक मोठा जाणार काय झालं पडले. किती वाजता पडले, कसे पडले, कोणत्या दवाखान्यात झाले, रिपोर्ट झाला का, डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेतली का, ट्रीटमेंट कुठे चालू आहे, पोलीस ज्या एरियात झालं त्या एरियात पोलीस पोहोचले होते का, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे ना. त्याच्यामुळं या गोष्टी कुठंच येत नाही. या गोष्टी आल्या त्यावेळेस त्याचं तिथं कोण कोण होतं त्यांच्यासोबत, त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले पाहिजे. मला या सगळ्या गोष्टीची 100% माहिती आहे. कोण होतं, काय होतं, काय झालेलं, कशी माहिती मला चांगलं माहिती आहे. आरोप करायला बसतो. 1.5 वर्ष झाले अजूनपर्यंत का काही नाही झालं. त्याच्यामुळं माझा मूळ प्रश्न या समृद्धी महामार्गाच्या 1150 छापण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे ड्रायव्हर एवढी किंमत करू शकत नाही. त्याचा असा समजायचा की उत्तर तुम्ही देणार नाही, जे काही होईल त्यांनी करावं त्याला तुम्ही सामोरं जायला तयार आहात. दिलं उत्तर देणार नाही, 100% देणार. मला काय प्रॉब्लेम आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी पाठवून दिले, मी तर वाचलं पण नाही. पाठवून दिले, मला माहिती आहे क्रम नाही. मी आता कलेक्टरला भेटत सोमवारी. त्या सगळ्या प्रश्नांमध्ये तो मला ते हेबानामाच देतो मी आता तो त्याने बनवलेला आहे. त्याच्यात फोटो आहे, आधार कार्ड, सगळ्या गोष्टी त्याच्यात असतील. तोच देतो तुम्हाला. मग त्यांनी सांगावं की तो मी नाही आहे म्हणून. हे पण माझं चॅलेंज आहे त्याला. माझं हे पण त्याला चॅलेंज आहे. तो हेबानामा झालेला आहे या प्रकरणात, तो मी नाही आहे हे पण त्यांनी प्रूव्ह करावं. त्याला मी त्याच्यातही तुम्हाला येऊ शकतो. खरं तर याच्यात पोलिसांनी आज याच्या केसमध्ये याला पाठीशी घातलेलं आहे. पोलिसांचा तपास झालेला आहे, पण पोलिसांनी त्याला आतमध्ये घ्यावं आता. आणि किती विभागाने केले आतापर्यंत. आणि तो वकील 2 गावाने तो हेच लूटमारीचे धंदे करतो या शहरामध्ये. सगळ्या ठिकाणी अशा कॉन्ट्रावर्सीचे केसेस संदीप गावाने नावाचे वकील हँडल करतात. त्यांच्या केसेस किती चालू आहे विभागीय ऐकायला तर कलेक्टरला त्यांना त्याची माहिती काढणार. हे वकील हेच काम करतात आणि बापू घुमटे त्यांच्याकडेच बसलेले असतात. माझ्या घराजवळच राहतात. रोज संध्याकाळी 3 तास बापू घुमटे संध्याकाळी इतर म्हणजे मी त्या वकिलांच्या कोणत्या केसेसमध्ये याची माहिती
मोसंबी थोडी मान माग घ्या ना. एक माहिती आहे की तुम्हाला देतो माझ्याकडे जी आलेली ती चेक करा. ड्रायव्हरच्या एका भावावर कुठेतरी कितनी 18 काहीतरी आणि त्या गुन्ह्यात अशी मुझे थोड़ा picture है. मेरे पास 100-200 रुपये आए हुए मेरा कोई कुछ नहीं कर सकता असं त्या कंप्लेंट मध्ये लिहिलेलं माझ्या कानावर आलेलं मी ती कंप्लेंट FIR काढतोय 358 FIR त्याच्या भावाची कुठेतरी रजिस्टर झालं तर माझ्या कानावर आहे. मी 2-3 पोलीस स्टेशनला माहिती काढतोय माझ्या कानावर त्याचा भाऊ म्हणला की मेरे पास तो अभी 150-200 कॅमेरा कोण क्या कर सकते हे कसं काय बोलू शकतो. मोहसिन भाई महत्वाचा विषय की राज्यसभेत